मंडळींनो, मी व्लॉगिंग चालू केल्यापासून ना स्वतःचा एक वेगळाच जग निर्माण केलंय. माझी आपली माणसं मका कायम सांगतात शितल्या भेट, शितल्या फोनवर बोल, पण शितल्या कसं ऐकता. म्हणजे ही माझी कॉलेजची मैत्रीण. FY SY TY 3 वर्ष आम्ही एक बेंच शेअर केला. बिचाऱ्यान 3 वर्ष मग कसा झेलल्यांना त्याचं ते का माहिती. मंडळींनो, आज पोटभर जेवलंय की नाही माहित नाही, पण आम्ही गप्पा मात्र पोट फुटसर मारला, कारण 2 वर्षाचा साचलेला होता ना पोटात. तर म्हणजे मस्त जेवण झाला, शतपावली करून झाली, खरवस खाऊन झालं, तसं ताणून झोपलंय. तर सकाळी बरोबर 10 वाजता उठले, कारण मुक्काम तर थयच ठोकूच होतो. आईन मस्त माझ्यासाठी परत खरवस बनवल्यान, मग घावणे आणि चाय खाऊक दिल्यान. मस्त आहे की उभो आडवो हात मारल्याने म्हणणं न्हालय बिलय नाही, तसाच थैसून कल्टी मारून डायरेक्ट जाऊन पोहोचले घरात. आधी सगळ्यात पहिला न्हावून मोकळा झाल्याने म्हटलं आता जेवणाक लागाया. तर मंडळीनं बऱ्याच दिवसानंतर पनीर खाऊची इच्छा झाली, आणि तुमका तर माहिती आहे शितल्या हा पनीर पगलू. तर मंडळीनं सगळ्यात आधी पेस्ट बनवून घेतल्याने भर उन्हात ना गोकुळवाल्याचं दुकान गाठलंय, अर्धा पाव पनीर घेतल्याने घरा केलाय, कांदो चिरले, पनीरचे तुकडे मारले. मंडळीनं आता इशाय असो की पनीरचं पुलाव करू, बटर पनीर करू की आणि काय करू. पण मंडळीनं पनीरच्या बाबतीत शितल्याच्या तोंडाक आणि पोटाकाची बात थार नसता. म्हटलं पुलावच करूया. 0 मिनिटात सगळं तळून घेतल्याने फोडण्याक लागलाय. मंडळीनं फोडण्यात कांदो, खडो मसालो, जी पेस्ट केलेली ती पेस्ट, लाल तिखट सगळं टाकून मस्त ढवळून घेतलंय, आणि कुकरचे शिट्टे होईत आगत म्हटलं आता बाकीचं आवरूया, म्हणजे जसो भात झालो की पटकन खाऊक मोकळा. मंडळीनं भांडे कुंडी सगळी आवरून झाली, तसं पाणी इला पटकन मशीन लावले. मंडळीनं पाणी टाकीत सोडले, मंडळीनं शिट्टी जसे झाले 1 2 1 2 3 तसा पटकन मंडळीनं काढल्याने गरम गरम भात खाऊक बसलंय. म्हणून आता हे का पनीर पुलाव म्हणा, नाही तर पनीर बिर्याणी म्हणा, तुमच्या मनाक वाटत म्हणा, पण टेस्टला आपलं पनीर पुलाव 1 नंबर झालेलो.